विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर भास्कर निफाडे, राव बहादूर नारायणराव बोरावके कॉलेज श्रीरामपूर येथील मराठी विभागात अध्यापनाचं काम करतो आहे. मित्र हो, गेल्या अनेक तासापासून आपण SYBA जनरल किंवा सामान्य या पेपरसाठी नेमलेली जी कलाकृती आहे ती वाङ्मय कादंबरी या वाङ्मय प्रकारामधली आहे आणि तिचं नाव आहे रारंगढांग. आता या रारंगढांगच्या संदर्भामध्ये आपण तिच्या विविध पैलूवर विचार केला. कादंबरी वाङ्मय प्रकार, तिचे घटक, त्याचबरोबर ही कादंबरी जी अभ्यासाला आहे तिच्यामधल्या विविध घटकांचा, व्यक्तिरेखांचा आणि त्याचबरोबर तिच्यामध्ये असणाऱ्या वेगळेपणाचा विचार या कादंबरीची वैशिष्ट्य पाहत असताना आपण केलेला आहे. आणि त्यामुळं एका वेगळ्या विषयावरची ही कादंबरी, एका वेगळ्या प्रकारे अनुभूती देणारी ही कादंबरी आपल्याला या ठिकाणी लक्षात राहिलेली आहे. वाचकांच्या ती अधिक चांगल्या पद्धतीनं मनामध्ये बसलेली आहे. अशा या कादंबरीनं एक काहीतरी मूल्यविचार दिलेला आहे, किंबहुना काही एक जीवनविषयक जो काही मूलभूत विचार आहे तो मांडलेला आहे आणि तो त्या कादंबरीमधील व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मांडलेला आहे. आता आपण मूल्यविचार म्हणजे काय हे पहिल्यांदा जाणून घेऊया. मूल्य म्हणजे व्हॅल्यू किंवा जीवनाची काही मूल्य असतात आणि त्या मूल्यावर मानवी जीवन उभं असतं. मानवी संस्कृती किंवा मानवी जीवन आणि एकूणच मानवी सिव्हिलायझेशन जेव्हापासून अस्तित्वात आलं किंवा त्याचा जो विकास होत आला त्या विकासामध्ये एकूणच सामाजिक धारणा आणि तो समाज व्यवस्थितरित्या विकसित व्हावा, संपूर्ण सामाजिक संस्था ज्या आहेत या विकसित व्हाव्यात आणि मानवी जगण्याला एक मूलभूत स्वरूपाचं काहीतरी अधिष्ठान असावं, याच्यातून जो विचार आलेला आहे त्याला मूल्यविचार असं आपण म्हणत असतो. आणि तो माणसाच्या जगण्याला एक विशिष्टता देत असतो, एक विचार देत असतो आणि माणसानं कसं जगावं, समाज किंवा समाजासाठी त्या माणसाची भूमिका काय असली पाहिजे, आपल्या कर्तव्याबाबतची त्याची भूमिका काय असली पाहिजे, किंवा आपण एखादं काम करतो आहे त्या कामाविषयीची त्याची निष्ठा कशी असली पाहिजे, म्हणजे एकूणच माणसाच्या जगण्याच्या संदर्भातलं योग्य काय अयोग्य काय याच्या संदर्भामध्ये विचार करीत असताना माणसाच्या स्वतःला आणि त्याचबरोबर त्याच्या भोवतालच्या असणाऱ्या समाजाला तो काय आदर्श देतो आहे, किंबहुना समाजासाठी योग्य काय ते देतो आहे, तो जो विचार आहे किंवा ते जे काही वर्तन आहे ते मूल्य विचारामध्ये येतं आहे असं आपल्या लक्षात येतं. आणि त्याची अनेक उदाहरणं आपल्या या संस्कृतीमध्ये आहेत, आपल्या इतिहासामध्ये आहेत आणि एकूणच या सगळ्या परंपरेमध्ये असलेली आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो इतिहासामध्ये अनेक दाखले किंवा अनेक उदाहरणं आपण पाहतो की अगदी महाभारत काळापासून, रामायण काळापासून ही सगळी म्हणजे माणसं प्राप्त परिस्थितीमध्ये जगत असताना आपल्या कर्तव्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड या ठिकाणी करत नाहीत आणि ती तडजोड न करता, आपल्या स्वतःचा वैयक्तिक विचार न करता एका विशिष्ट ध्येयानं ती कशी प्रेरित होतात आणि त्या ध्येयासाठी आपलं जगणंसुद्धा कशा पद्धतीनं म्हणजे उधळून देतात याची जी उदाहरणं मानवी जीवनामध्ये आहेत, मग आपण त्याला म्हणतो की या माणसानं अशा प्रकारचा मूल्यविचार हा जपलेला आहे किंवा तो जगलेला आहे. आणि म्हणून मूल्य ही तुमच्या जगण्याला किंवा तुमच्या एकूणच मानवी जीवनाला एक अर्थ प्राप्त करून देण्याचं काम करत असतात आणि मानवी जीवन हे त्यावर उभं असतं असं आपण पाहिलेलं आहे. आणि अनेक कलाकृतीमधून याचं जे काही निदर्शन झालेलं आहे किंवा याची जी काही उदाहरणं आमच्या समोर आलेली आहेत ती उदाहरणं हा विचार पुढे नेताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं महाकाव्यामधली पात्र असतील किंवा कथा कादंबऱ्यामधील पात्र असतील किंवा त्यामधला विचार असेल, हा विचार आपल्याला हा मूल्यवर्धक विचार पुढे नेताना दिसतो. आणि मग तो कामाबद्दलच्या निष्ठेच्या संदर्भामध्ये असेल किंवा विश्वास या मूल्याच्या संदर्भामध्ये असेल, मैत्री ह्या मूल्याच्या संदर्भामध्ये असेल, किंबहुना म्हणजे जे मानवी जगण्याला ललांभूत आहे अशाच्या संदर्भामध्ये केला जाणारा जो उदात्त विचार आहे तो उदात्त विचार या ठिकाणी मूल्याच्या स्वरूपामध्ये आलेला आपल्याला दिसून येतो. आणि त्यामुळं निष्ठा, कर्तव्य, मैत्री, परोपकार, जाणीव
ह्या सगळ्या म्हणजे प्रामाणिकपणा ही सगळी मूल्य आणि या मूल्यावर मानवी जगणं उभं असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं आजही परिस्थिती जरी किती बदललेली असली तरी ही मूल्य या समाजाला एक प्रकारचा आदर्श देत असतात, किंबहुना एक प्रकारे कसं जगावं याची उदाहरणं आपल्यासमोर ठेवत असतात आणि माणसं त्या पद्धतीनं जगण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि त्यामुळं मूल्य ही व्यवस्था अगदी तुम्ही म्हणाल की काळानुसार जरी बदलत असली तरी त्याचा जो काही मूळ गाभा आहे तो मात्र तो विचारांचा असतो आणि त्याचबरोबर त्या नैतिकतेशी संबंधित तो असतो की मी हे करतो हे चुकीचं आहे का, हे बरोबर आहे का, याच्या संबंधितली सदैव जाणीव करून देणारी जी काही जाणीव असते, ती जी काही नेणीव असते, ती मूल्याच्या संदर्भामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून मूल्यासाठी किंवा त्या जगण्यासाठी माणसं आपलं जीवन उधळून देतात, आपलं जे काही आहे हे सगळं पणाला लावतात. याची अनेक उदाहरणं आपण इतिहासामध्ये पाहिलेली आहेत, आपण अनेक सामाजिक जीवनामध्ये पाहिलेली आहेत. आणि त्यामुळं माणसं जगतात आणि त्या जगण्याला अर्थ जे देतात ते म्हणजे मूल्य असतात. आणि म्हणून मूल्यांचं मानवी जीवनातलं स्थान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. आणि अशावर आधारित कलाकृती, शेवटी कलाकृती ही कुणाचं वर्णन करत असते किंवा माणसाच्या जगण्याचं कलाकृती वर्णन करीत असते. आणि त्यामुळं जगण्याचा जो पाया आहे माणसांच्या तो ही मूल्य व्यवस्था असते. आणि म्हणून चांगल्या वाईटाचा संघर्ष असेल किंवा त्या कलाकृतीमधला असणारा संघर्ष असेल, तो संघर्षसुद्धा या मूल्य व्यवस्थेशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मूल्यासाठी झगडणारी माणसं, मूल्यासाठी मरणारी माणसं आणि त्या मूल्याचा बाजार करणारी माणसं, याच्यामधला सनातन संघर्ष जो आहे तो सनातन संघर्ष आपल्याला या सगळ्या कलाकृतीमध्ये पाहायला मिळतो. आणि त्यामुळं माणसाच्या जगण्याला आणि त्या जगण्याला अर्थ देणाऱ्याचं वर्णन करणाऱ्या ज्या कलाकृती आहेत त्या कलाकृतीमधून माणसाला हे सदैव म्हणजे प्रत्येक पिढीमध्ये हे दाखवलं जात असतं आणि त्यातून माणूस हा ते मूल्य घेऊन जगण्याचा प्रयत्न करीत असतो. आता या कादंबरीच्या संदर्भामध्ये आपण जेव्हा विचार करतो तेव्हा तो विचार करत असताना आपल्याला या ठिकाणी असं लक्षात येतं की रारंगढांग या कादंबरीमध्ये घडणारी जी परिस्थिती आहे, या परिस्थितीमधली जी काही पात्रं आहेत, विशेषतः विश्वनाथ मेहेंदळे आहे, त्याचे वडील आहेत, कर्नल राईट आहे आणि त्याचबरोबर ती उमा आहे, या सगळ्या पात्रांनी त्यांच्या त्यांच्या पातळीवर आपला एक मूल्य विचार जगण्यावर ज्याची प्रामाणिक श्रद्धा आहे त्या श्रद्धेचा विचार पुढे नेण्याचा जो प्रयत्न आहे तो या कादंबरीमधला मूल्य विचार आहे. आणि म्हणून प्राप्त परिस्थितीमध्ये त्याच्याशी तडजोड जरी करता येत असली तरी मूळ जो विचार आहे त्याला मात्र इथं कुठल्याही प्रकारचा छेद बसत नाही असं आपल्याला जाणवत आहे. आणि म्हणून या ठिकाणचा जो विश्वनाथ आहे किंवा त्या कादंबरीमधलं जे मुख्य पात्र आहे ते या ठिकाणी जगत असताना आपल्या समोर आलेली आव्हानं आणि ती आव्हानं पेलत असताना त्यालाशी करत असणारी जी तडजोड आहे ती तडजोडसुद्धा तो नाकारतो. आणि त्यामुळं वरिष्ठांचा दबाव असेल, वरिष्ठांचा आदेश असेल, तरीही एक मी जे काही करतो आहे त्याच्या पाठीमागं माझा अभ्यास आहे, माझी प्रामाणिकता आहे आणि त्यातून मी हे सगळं करतो आहे हा विचार जेव्हा तो नेतो तेव्हा तो केवळ काम करतो आहे अशी गोष्ट या ठिकाणी जाणवत नाही. आणि म्हणून जेव्हा वरिष्ठाला तो म्हणतो आहे या ठिकाणी की इंजिनिअरिंगचे नियम हे सगळीकडे सारखेच असतात, ते मेजर बंबा असले म्हणून बदलतात किंवा कर्नल राईट असले म्हणून बदलतात, तर हे होणं घडणं शक्य नसतं. आणि म्हणून शास्त्र हे शास्त्र आहे आणि त्यामुळं त्या शास्त्राला त्या शास्त्राच्याच पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे. मग हे सांगण्यासाठी तो कचरत नाही की बाबा वरिष्ठ अधिकारी आहे आणि मग त्यानं ते सांगितलेलं आहे. आणि म्हणून नियम हा नियम असतो, तो इंजिनिअरिंग शास्त्रामधला जो आहे तो फायनल आहे. आणि त्यामुळं त्याच्याशी तडजोड न करता किंवा कुठल्याही दबावाला बळी न पडता मला ती गोष्ट करायची आहे हा जो विचार आहे किंवा ताकद देणार हा जो विचार आहे हा मूल्य विचार आहे. आणि त्याचबरोबर मी कुणाशी प्रामाणिक आहे, माझ्यावर अवलंबून असणारी ही व्यवस्था आणि त्या व्यवस्थेमध्ये काम करीत असताना माझं ज्ञान पणाला लागलं पाहिजे आणि ते ज्ञान पणाला लागत असताना मला दोन्ही गोष्टी इथं पाहिल्या पाहिजे. या ठिकाणी माझ्यावर सोपवलेलं काम मला निष्ठेनं करता आलं पाहिजे, त्याचबरोबर माझ्या कामावर अवलंबून किंवा इथं घडणाऱ्या प्रत्येक घटनेनं माझी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी मी टाळू शकत नाही.
माझ्या चुकीमुळे ती टाळू शकत नाही किंवा ती घडावी अशी माझ्या चुकीमुळे एखादी मोठी दुर्घटना घडावी तर ते मला या ठिकाणी मान्य होणार नाही, असा सदोदित विचार माणूस जेव्हा करत असतो तेव्हा तो विचार त्या कामाच्या मूल्याशी संबंधित असलेला आपल्याला दिसतो. आणि मग अशा वेळेला अधिकारी किती वरिष्ठ पुढे असला तरीही मला जे वाटतं आहे ते मी या ठिकाणी मांडणार आहे आणि ते मांडल्यानंतर तुम्हाला ते मानायचे की नाही हे तुम्ही ठरवा. आणि म्हणून माझ्या भूमिकेशी प्रामाणिकता हा माझा मूल्यविचार आहे आणि त्यामुळं वरिष्ठांच्या दबावाला मी बळी पडून मी माझा निर्णय बदलेन तर ही प्रतारणा ठरेल, असा विचार या ठिकाणी सदैव ही पात्र करत असताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून विश्वनाथ असेल किंवा म्हणा तो त्या ठिकाणचा ज्ञानचंद ड्रायव्हर असेल, तो सुद्धा या ठिकाणी म्हणतो की जब आदमी मर जाता है तो उसका क्या रह जाता है, एक चौथरा और ये सफेद अक्षर. तर म्हणजे या ठिकाणी माणसाच्या जगण्याचा एक मोठा जो काही भाग आहे या ठिकाणचा, की माणसाच्या जगण्याला इथलं कुठे किंमत आहे किंवा इथला निसर्ग जो आहे हा निसर्ग इथल्या माणसांचा एका क्षणात होत्याचं नव्हतं करण्याची या ठिकाणची परिस्थिती आहे. आणि त्या परिस्थितीमध्ये मग माणसाचं आयुष्य काय याचा मूलभूत प्रश्न जेव्हा तो उपस्थित करतो तेव्हा त्या उपस्थित केलेल्या प्रश्नाला मग आपण कशा पद्धतीनं तोंड दिलं पाहिजे आणि किती सुरक्षितता बाळगली पाहिजे याचा विचारसुद्धा या ठिकाणी आपला कादंबरीभर पाठलाग करत असताना या ठिकाणी दिसतो आहे. नंतर म्हणजे असे अनेक प्रसंग आहेत की जे त्याच्या स्वतःच्या बुद्धीला पटतात आणि त्यामुळं काम करत असताना किंबहुना हे काम कुणासाठी करत आहे याची जाणीव ठेवली जात असताना देखील हा जो विचार आहे हा विचार सदैव पुढे एक माणूस आणि त्या परिस्थिती या दोन्हीमधला संघर्ष जेव्हा निर्माण होतो तेव्हा माणूस म्हणून जगणं इथं महत्त्वाचं आहे की माणसासाठी हे सगळं राबवणं या ठिकाणी माणसाचं आहे किंवा त्या परिस्थितीसाठी माणसांना राबवणं या ठिकाणी महत्त्वाचं आहे धोक्यात घालून. तर इथं आपल्या विवेकबुद्धीला पटणारा जो विचार आहे तो विचार या ठिकाणी मूल्य विचाराची जागा घेत असलेला आपल्याला इथं दिसतो आहे. आणि म्हणून या कादंबरीमध्ये पदोपदी की जेव्हा कर्नल राईटला कर्नल चोप्रा आपलं तेव्हा ते लेफ्टनंट असतात तेव्हा कर्नल चोप्रा त्याचे वरिष्ठ असतात, परंतु मेचचं बिल जेव्हा त्यांना मागावं लागतं 65 रुपये मेचचं बिल आहे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे बिल मागत असताना आपलं प्रमोशन त्याच्यावर अवलंबून आहे किंबहुना त्याची जाणीवसुद्धा त्याला करून दिली जाते की कर्नल चोप्रा म्हणतात की 65 रुपये ही काय फार मोठी रक्कम नाही, ती कुठेही ॲडजस्ट करू शकतोस आणि तुझे प्रमोशन्स माझ्या हातामध्ये आहे याची स्पष्ट जाणीव दिलेली असताना देखील जेव्हा लेफ्टनंट राईट असं म्हणतात की 65 रुपयासाठी मला प्रमोशन नको आहे, त्याच्यासाठी मला प्रमोशन नकोच आहे, हा जो विचार आहे हा विचारसुद्धा आपल्या कामाशी निष्ठा ठेवणारा हा मूल्यात्मक विचार आहे. एखादा सर्वसामान्य अधिकारी असता तर तो म्हटला असता की नाही ठीक आहे मी माझ्या खिशातून भरतो परंतु वरिष्ठाचं मन राखतो. तर इथं घटना साधी आहे किंबहुना ती घटना त्या माणसाचा जो काही जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो व्यक्त करताना इथं दिसते आहे. आणि त्यामुळं अनेक प्रसंगी त्याचा होणारा म्हणजे कर्नल राईट असेल किंवा या ठिकाणी असणारा मेहेंदळे असेल, ह्या सगळ्या माणसांचं जीवन जे आहे हे माणसांचं जीवन मूल्यांनी भारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यामुळं तो जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात तेव्हा माणसाच्या जगण्याचं अंतिम श्रेयस काय आहे आणि ते श्रेयस जपत असताना माणसांचं जगणं किती महत्त्वाचं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जपलेली जी मूल्य आहेत ती सुद्धा किती महत्त्वाची आहेत. आणि मग त्याच्यासाठी प्रत्यही आपल्याला संघर्ष करावा लागला तरी चालेल आणि तो केलाच पाहिजे तरच मूल्य जिवंत राहू शकतात किंवा ती टिकू शकतात अशी त्याची धारणा आहे. आणि म्हणून स्वतःवर जेव्हा अन्याय होतो तेव्हा तो त्याविरुद्ध उभा राहतो, दुसऱ्यावर अन्याय होतो तेव्हा त्याविरुद्ध तो उभा राहतो. आणि परिस्थितीची वस्तुनिष्ठता ही कठोर असली किंवा न पचणारी असली तरी ती मांडण्याचा प्रयत्न करतो, कारण ती मी जर मांडली नाही तर ती माझ्या कामाशी मी प्रतारणा केल्यासारखी होईल आणि ही गोष्ट माझ्या धरलेल्या किंवा मी स्वीकारलेल्या मूल्यांशी ती विरोधी असेल. आणि म्हणून प्रत्येक वेळेला त्रास होत असून देखील विरोधकांचा कटू या ठिकाणी निर्णय घेण्याची किंवा त्या कटुतेला या ठिकाणी बळी पडण्याची जरी शक्यता असली तरी त्याच्याशी कुठल्याही प्रकारची तडजोड जी आहे ती तडजोड ही केली जात नाही. आणि म्हणून माणसं एकूण या संपूर्ण संघर्षामध्ये वेगळी कशी ठरतात
बऱ्याचदा प्रवाहपतीत असणारी माणसं किंवा प्रवाहाबरोबर वाहणारी माणसं आणि त्या प्रवाहामध्ये असूनही आपली योग्य काय अयोग्य काय याची मूल्यात्मक जाणीव ठेवून त्याला विरोध करणारी माणसं सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. आणि त्यामुळं या कलाकृती कुठलीही असेल, पण इथं आपण रारंगढांगचा जेव्हा विचार करतो तेव्हा त्याच्या अनेक प्रसंगातून कोर्ट मार्शलचा प्रसंग इथं येतो. म्हणजे जीवनावर या ठिकाणी की टर्न देणारा प्रसंग आहे किंवा त्याला वळण देणारा हा भाग आहे. आणि असं असताना देखील ज्या धैर्यानं किंवा ज्या अगदी आपण त्याला म्हणतो तर्कशुद्धपणे त्याची उत्तरं तो जेव्हा देतो तेव्हा त्याच्यातून त्याच्यामध्ये असणारा जो ठामपणा आहे किंवा त्या मूल्यविचारावर असणारी त्याची जी श्रद्धा आहे ती या ठिकाणी तो स्पष्ट करतो की अफरातफर हा शब्द कसा आहे. हे अफरातफर हे स्वतःच्या स्वार्थासाठी जर मी वापरलं असेल तर ती अफरातफर होऊ शकते किंवा तो गैरव्यवहार होऊ शकतो. इथं जी माणसं गाडली गेलेली आहेत त्या माणसांच्या आता पुढे असं काही घडू नये आणि म्हणून मी ते माझ्यासाठी नाही, एकूण पुढे घडणाऱ्या दुर्घटनेच्या संबंधामध्ये ते मी उभारलेलं आहे. मग ही अफरातफर कशी होऊ शकते. माणसांचं जीवन वाचवणं किंवा माणसांचं या ठिकाणी माणसांना वाचवणं ही अफरातफर होऊ कशी शकते. आणि त्यामुळं हे असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तो जेव्हा उपस्थित करतो तेव्हा इथं मूल्यावर प्रश्न निर्माण जेव्हा होतात तेव्हा त्या संबंधामध्ये अतिशय तर्कशुद्ध विचारसुद्धा या कोर्ट मार्शलमध्ये होतो. आणि त्यामुळं मूल्यात्मक जगणारी माणसं आणि त्याच्यातून वाट काढणारी माणसंसुद्धा आपल्याला या कादंबरीमध्ये दिसतात. आणि त्यामुळं ही कादंबरी विविध भावनिक हिंदोळे घेत असताना कर्तव्य आणि त्याच्यामध्ये असणारा जो काही जीवनविचार आहे हा जीवनविचार घेऊन पुढे जाताना आपल्याला दिसतात. त्या ठिकाणची ती शांताराणी एक साधं कॅरेक्टर आहे, ते सुद्धा आपल्याला फारसं दिसत नाही, परंतु तिचीसुद्धा काही धारणा आहे आणि ती धारणा तिच्या कामाच्या संबंधामध्ये आहे. तिनं एकूण तिचा भाऊ असेल किंवा तिचा नातेवाईक असेल त्या एकूण त्या सुरुंगस्फोटामध्ये जेव्हा जखमी होतात तेव्हा तिचा जो विचार आहे तो विचारसुद्धा आपल्याला खूप काही देऊन जात असतो. तो गुरखा आहे, नेपाळी गुरखा जो आहे बहादूर, आपली सहकारी गेलेले आहेत आणि हे सहकारी गेल्यानंतर त्यांच्या घरच्यांना मी कसं तोंड दाखवू, ही ज्याची जी बोच आहे ती बोच त्याला माणूस म्हणून अस्वस्थ करणारी आहे. आणि त्यामुळं त्याच्या मनामध्ये हे आहे, हा मूल्य विचार आहे की जबाबदारी त्यांना आणण्याची ही माझी आहे आणि त्यामुळे सुखरूपपणे त्यांना पोहोचवण्याची सुद्धा जबाबदारी कोणाची आहे, माझीच आहे. आणि मग त्या कर्तव्याला मी चुकलेलो आहे किंवा ते जे काही मी मूल्य या ठिकाणी मांडलेलं आहे त्याला मी चुकलेलो आहे आणि म्हणून मला पुन्हा तोंड दाखवायची या ठिकाणी कुणाला म्हणजे त्याला ती म्हणजे अतिशय कमीपणाची गोष्ट वाटते आणि मी कसं तोंड दाखवू असा प्रश्न त्याला पडतो. आणि म्हणून शेवटी त्याच्या एकूण बघा म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी स्वतःला झोकून देणं किंवा त्याला संपून टाकणं हा सुद्धा त्या मूल्य विचाराला मोठा करणाराच भाग आहे. आणि म्हणून एखादी गोष्ट करत असताना ती गोष्ट मी कुठल्या तीव्रतेनं मी ती जपलेली आहे आणि त्या पाठीमागची माझी धारणा काय आहे ही या पाठीमागे असते. आणि मग अशा गोष्टीमध्ये ते मूल्य आणि ती मूल्य जपणारी माणसं ही आपल्याला मोठी व्हायला लागतात किंवा मोठी वाटायला लागतात. त्याचं कारण हे आहे. आणि म्हणून माणसाचं जगणं ज्या जीवनमूल्यावर उभं आहे आणि ज्या जीवनमूल्यावर त्याला खऱ्या अर्थानं जगणं म्हणता येईल अशासाठी प्राण न्यौछावर करणं किंवा प्राण नेणं किंवा प्रसंगी त्यामध्ये कटुता घेऊन आपलं भूमिका मांडणं ही गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची असते. आणि ही या कादंबरीमध्ये पदोपदी आपल्याला जाणवते. मग तो कुठेही घटक कुठलाही असेल या ठिकाणचा, अगदी मोठा अधिकारी असेल किंवा अगदी छोटा या ठिकाणचा माणूस असेल किंवा इथलं प्रत्येक कॅरेक्टर आपापल्या पद्धतीने जीवनाकडे पाहतात आणि तो जपताना आपल्याला दिसतात. आणि त्यामुळं इथलं प्रत्येक वाक्य, आता प्रत्येक वाक्य काय तुम्हाला आता यामध्ये येणारी प्रत्येक जवळजवळ बरीचशी या ठिकाणच्या व्यक्तिरेखांची जी वाक्य आहेत ही त्या मूल्यधारणेला व्यक्त करणारी ठरतात. मूल्य धारणेला व्यक्त करणे की माझी जवान जवळजवळ महिन्यापासून काम करत आहेत आणि त्यांना मी आता उठू शकत नाही किंवा त्यांना मी आता त्रास देऊ शकत नाही, हा सुद्धा आपल्या स्वतःच्या सहकाऱ्यांच्या विषयी असणारा जो आत्मीय भाव आहे तो सुभेदार प्रतापसिंग या ठिकाणी दाखवून देतात. आणि अधिकारी कसा असतो, प्रसंगी तो रोष घेतो, प्रसंगी स्वतः तयार होतो त्यासाठी, परंतु माझ्यावर ज्यांनी निष्ठा ठेवलेली आहे, माझ्यावर ज्यांनी श्रद्धा ठेवलेली आहे, ज्यांनी विश्वास ठेवलेला त्या विश्वासाला मला तडा जाऊ देता कामा नये. आणि म्हणून ही गोष्ट या ठिकाणी आपल्या लक्षात येते. आणि त्यामुळं सत्यासाठी, न्यायासाठी
वस्तुनिष्ठतेसाठी किंवा आपल्या बुद्धीला पटेल याच्यासाठी जी माणसं आपलं सर्वस्व पणाला लावतात ती तो मूल्यविचार जगत असतात, ती तो मूल्यविचार पुढच्या पिढीला देत असतात, किंबहुना कलाकृतीमध्ये तो शाश्वत स्वरूपाचा देत असतात. हे या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावं लागतं आणि तो विचार इथल्या प्रत्येक कॅरेक्टरने दिलेला आहे, प्रत्येक पात्रानं दिलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आपण या ठिकाणी हा मूल्यविचार हा जो घटक आहे किंवा मूल्य म्हणजे नेमकं काय आहे ते या ठिकाणी समजून घेतलं आणि या कादंबरीमध्ये ही मूल्यव्यवस्था पदोपदी आपल्याला जाणवते आणि आपल्याला काहीतरी देऊन जात असते आणि या मूल्याच्या व्यवस्थेशी होत असलेला संघर्ष हा वाचकांच्या मनामध्ये सदैव राहतो. आणि म्हणून विश्वनाथ असेल किंवा या ठिकाणी दिसणारी पात्रं असतील किंवा न दिसणारी पात्रं असतील, ही प्रत्येक आपलं जी काही मनोभूमिका घेऊन जगतो तेव्हा तो वाचकांच्या मनामध्ये आपल्या स्वतःबद्दलचं एक घर तयार करतो. ही गोष्ट या कादंबरीच्या बाबतीमध्ये इथं घडलेली आहे आणि म्हणून ही एक यशस्वी कादंबरी आहे असं आपण म्हणतो. तुर्तास या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.